त्या दिवशी नरेंद्र मोदी हे म्हणाले, मैं जापान और चीन की यात्रा करके वापस लौटा। अब गया था इसकी ताली बजा रहे हो का आया हूँ इसकी ताली बजा रहे। हे कदाचित त्यावेळी समजलं नसेल, पण दुसऱ्या दिवशी जसे रिपोर्ट्स बाहेर आले, न्यूज समोर आल्या, त्यावेळी लोकांना समजलं की हे काहीतरी विचित्र घडणार होतं, काहीतरी भयंकर घडणार होतं, जे घडलं नाही। कारण नरेंद्र मोदी ज्या दौऱ्यावरती गेले होते ना, त्या दौऱ्यावरती त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता। ते टार्गेटवरती होते। भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात भारताने अनेकदा आपले पंतप्रधान असेच गमावलेले आहेत। मग इंदिरा गांधी असू देत, राजीव गांधी असू देत किंवा लाल बहादूर शास्त्री, आणि याशिवाय अनेक महत्त्वाचे नेते असे गमावलेले आहेत। जेव्हा जेव्हा भारत इंटरनॅशनल लेवलला मजबूत होत असतो ना, तेव्हा तेव्हा अशा प्रकारच्या कुरापती भारताविरोधात केल्या जातात। आणि आता सुद्धा भारत जेव्हा इंटरनॅशनल लेवलला एकदम मजबूत स्थितीमध्ये ना, तेव्हा नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा एक फेल प्रयत्न केला। यात अमेरिका आणि बांगलादेशचा सुद्धा हात आहे। तर नक्की विषय काय यासाठी संपूर्ण व्हिडिओ नीट बघा। तर मी मोनेश शेलार आणि तुम्ही पाहताय मुक्काम पोस्ट महाराष्ट्र। तुमच्यापैकी भरपूर जणांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब सुद्धा केलेलं नाही, तर सबस्क्राइब नक्की करा। आणि आता थेट मुद्द्याला हात घालूया। तर मोदीजी एससीओ समिटसाठी चीनमध्ये होते आणि याच वेळी बांगलादेशमध्ये एका अमेरिकन नागरिकाचा त्याच्या हॉटेलमध्ये मृत्यू होतो, ज्याचं नाव होतं टेरेस जॅक्सन। याचा मृत्यू हा काही सामान्य नव्हता, त्याची हत्या होती आणि ती सुद्धा एकदम विचित्र पद्धतीने। हा टेरेस जॅक्सन काही साधारण माणूस नव्हता, सीआयएचा एका सिक्रेट ऑपरेशनचा हा भाग होता। आणि असे एजंट मरणं ही काही सामान्य गोष्ट नाहीये, कारण या एजंटचा मृत्यू हा नरेंद्र मोदींच्या बीजिंग दौऱ्याशी जोडलेला आहे। आता हा फोटो बघा, नरेंद्र मोदी आणि पुतिन एकाच गाडीमध्ये आहेत आणि ही गाडी आहे पुतिन यांची। आता नरेंद्र मोदी आणि पुतिन हे एकाच गाडीतनं फिरणार हे काही ठरलेलं नव्हतं, पण सिक्युरिटी रिझन्स मुळे हे असं झालं। आणि सिक्युरिटी रिझन होता तो जॅक्सन जो बांगलादेशमध्ये मेला होता, कारण त्या जॅक्सनला नरेंद्र मोदींना संपवण्याची सुपारी दिली होती। पण झालं उलटच, नरेंद्र मोदींना संपवायला आलेला एजंट स्वतःच्याच मृत्यूचं कारण ठरला। कारण रशियाची इंटेलिजन्स एजन्सी केजीबी आणि भारताची इंटेलिजन्स एजन्सी रॉने मिळून जॅक्सनचाच गेम केला, तेही बांगलादेशमध्ये। 31 ऑगस्ट बांगलादेशच्या ढाकामधल्या एका हॉटेलमध्ये एक मृतदेह आढळतो, ज्याचं वय अंदाजे 50च्या आसपास असावं। त्याचं नाव होतं टेरेन्स जॅक्सन। सीआयएची एक स्पेशल विंग आहे, तिच्यासाठी हा काम करत होता। पहिल्यांदा तर असं समजलं की हा जॅक्सन बांगलादेशमध्ये त्याच्या व्यावसायिक दौऱ्यासाठी आलेला आहे। मग नंतर समजलं की बांगलादेशच्या आर्मीला ट्रेनिंग देण्यासाठी हा आलेला आहे। ही ट्रेनिंग कुठे होणार होती तर सेंट मार्टिन या आयलंडवरती। आणि हा आयलंड बांगलादेशसाठी सुरक्षेच्या दृष्टीने किंवा भौगोलिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। यासोबतच अमेरिकासाठी सुद्धा तो खूप महत्त्वाचा आहे, कारण इथूनच अमेरिका चीनवर लक्ष ठेवते। ही जागा स्ट्रॅटेजिक पॉइंटने यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण आहे बंगालची खाडी। कारण ही बंगालची खाडी भारतासाठी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, बांगलादेश, अमेरिका आणि तिकडून चायनासाठी सुद्धा। कारण या बंगालच्या खाडीतनं या आसपासच्या देशांवरती म्हणजे आशिया खंडावरती चांगलंच नियंत्रण किंवा चांगलं लक्ष ठेवता येऊ शकतं। मग यानंतर अजून रिपोर्ट्स बाहेर आले, त्यातून समजलं की ना बिझनेस मीटिंगसाठी ना आर्मीला ट्रेनिंग देण्यासाठी हा जॅक्सन आला होता मोदींना मारण्यासाठी। असं म्हणतात की पुतिन यांनी मोदींना आपल्या गाडीत घेतलं, त्यांना हे सर्व सांगितलं, जी काही इंटेल मिळाली ती, आणि मग त्यानंतर केजीबी आणि भारताची रॉ या दोघांनी मिळून एक ऑपरेशन राबवला। काही रिपोर्ट्स म्हणतात की या जॅक्सनची हत्या ना अननोन गनमॅनने केली। आता अननोन गनमॅन म्हणजे काय हे तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये सतत ऐकले असेल, जे जे भारताविरुद्ध कारवाई करतात त्यांची हत्याही अननोन गनमॅनच करतो। आता याच्यामध्ये रॉचा हात असू शकतो, ते आपण एवढ्या ठामपणे नाही सांगू शकत। तर काही रिपोर्ट्स हे सुद्धा सांगतायत, म्हणजे त्यांचा दावा एवढा खतरनाक आहे, ती जे काही गोष्ट सांगतायत ना ती आपल्यासारख्या सामान्य माणसांना क्वचितच माहिती असेल। आणि ती गोष्ट म्हणजे पोलोनियम। हा शब्द आपण पहिल्यांदाच ऐकलेला असेल, मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकलेला। पण एजंटगिरीच्या दुनियामध्ये हा शब्द खूप फेमस आहे, एकदम कॉमन आहे। आपण मूवीजमध्ये अनेकदा बघितलेले की सिक्रेट एजंट जे असतात ते समोरच्या शत्रूला संपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत असतात। तशीच ही एक रेडिओ ॲक्टिव्ह पद्धत आहे। तर आता आपण जॅक्सनच्या मृत्यूवरती परत येऊ। 29 तारखेला जॅक्सनने हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि मग 31 तारखेला न्यूज आली की जॅक्सन मेलेला आहे। सीसीटीव्ही मध्ये सुद्धा काहीच मिळालं नाही आणि आश्चर्य म्हणजे या जॅक्सनचा पोस्टमॉर्टम सुद्धा झालेले नाही। आणि ज्या प्रकारे अमेरिकेने या जॅक्सनची बॉडी ताब्यात घेतली ते सुद्धा खूप संशयास्पद आहे। त्यानंतर हे सुद्धा समजलं की जॅक्सनला बांगलादेशमध्ये यासाठी पाठवलं होतं की बांगलादेशवरती आहे ना तो सेंट मार्टिन जो आयलंड होता तो अमेरिकेला देण्यासाठी बांगलादेशवरती प्रेशर टाकण्यात येत होतं आणि त्याच कामासाठी आज जॅक्सन बांगलादेशमध्ये आलेला होता। केजीबीला ही माहिती मिळाली आणि मग त्यांनी ही माहिती भारताची रॉ आणि चीनची MSS
यांना ती माहिती दिली, तो इंटेल दिला आणि मग त्याच्यानंतर जे काही ऑपरेशन झालं ते म्हणजे जॅक्सनचा मृत्यू. आता आपण जो मगाशी पोलोनियम हा शब्द वापरलेला किंवा पोलोनियमबद्दल बोलत होतो, तो पोलोनियम काय तर हा एक रेडिओ ॲक्टिव्ह धातू आहे, खूपच दुर्मिळ आणि खतरनाक. याचा ॲटॉमिक नंबर आहे 84. हा पोलोनियम किती खतरनाक आहे याचा अंदाजा तुम्ही या गोष्टीवरनं लावू शकता की 1 ग्राम पोलोनियम हा 10 बिलियन लोकांचा जीव घेऊ शकतो. 10 बिलियन. तुम्ही म्हणाल काय येड्यासारखं बोलतोय, एक एवढासा धातू 10 बिलियन. हा तर बघा, आतापर्यंत पोलोनियम वापरण्याची जी काही पद्धत आहे ना ती कशा प्रकारे वापरली गेलेली आहे तर खाण्यामध्ये म्हणजे जसं की चहा, कॉफी आणि बाकीचे काही पदार्थ असतील त्यांच्यामधनं हा पोलोनियम समोरच्याला शत्रूला दिला गेलाय आणि मग त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे. हा पोलोनियम खाण्याच्या पदार्थांमध्ये जास्त का दिला जातो तर याला चव नसते, याला वास नसतो आणि याला रंग सुद्धा नसतो. दुसरी पद्धत आहे धुरामध्ये, म्हणजे समोरच्या शत्रूला त्या धुराचा वास जरी दिला ना तरी त्याचा मृत्यू होऊ शकतो. आणि तिसरी पद्धत आहे स्पर्श, म्हणजे समोरच्या शत्रूला या पोलोनियमचा नुसता स्पर्श जरी झाला ना तरी हा पोलोनियम त्याच्या शरीरामध्ये मिसळतो आणि एकदा तो शरीरामध्ये गेला की मग आपली हाडं, आपले जे काही ब्लड सेल्स आहेत, आपले जे काही शरीरातले ऑर्गन्स आहेत, मग जे काही अवयव असतील ते यांच्यावरती तो परिणाम करायला सुरुवात करतो. या पोलोनियमचा वापर किती केला याच्यानुसार त्याची जी काही सायकल आहे पूर्ण होण्याची, म्हणजे तो रिझल्ट किती दिवसात दाखवेल हे ठरतं. आता काही घटनांमध्ये तो 3-4 दिवसामध्ये, 24 तासामध्ये, तर 7 दिवसांमध्ये, तर 20 दिवसांमध्ये रिझल्ट देतो. पण रिझल्ट त्याचा असतो तो म्हणजे मृत्यूच. याचं सर्वात फेमस उदाहरण म्हणजे 2006 मध्ये रशियाच्या एका सिक्रेट एजंटचा झालेला मृत्यू, ज्याचं नाव होतं अलेक्झांडर. या अलेक्झांडरला लंडनमध्ये त्याच्या चहामध्ये पोलोनियम 210 मिक्स करून दिला होता आणि त्याला ही गोष्ट समजली सुद्धा. मग त्याने समोर येऊन न्यूजमध्ये सांगितलं सुद्धा की मला विष दिलेलं आहे आणि मग पुढच्या 20 ते 21 दिवसांमध्येच या अलेक्झांडरचा मृत्यू झाला. मग नंतर जेव्हा हॉस्पिटलमधनं त्याच्या लघवीचे सॅम्पल्स घेतले मग त्या सॅम्पलमध्ये रेडिएशन डिटेक्ट झाले. आता हे एवढं सर्व तुम्हाला का सांगितलं तर बांगलादेशमध्ये जॅक्सनचा मृत्यू झालेला आहे ना, त्या जॅक्सनचा मृत्यू या पोलोनियमलेच झालेला आहे असं सांगितलं जातं. आता हा पोलोनियम एक तर रशिया, अमेरिका आणि भारत सुद्धा वापरतच असेल, कारण सिक्रेट एजन्सीजमध्ये हा खूपच प्रचलित असा पदार्थ आहे आणि हीच चर्चा सगळीकडे चालू आहे. आता काहींच्या मते ही कॉन्स्पिरसी थिअरी आहे तर काहींच्या मते हे सत्य आहे, कारण रशिया याच्यामध्ये असल्यामुळे पोलोनियमचा वापर झाला असेल आणि अननोन गनमॅनने जर याची हत्या केली असेल तर मग नक्कीच त्यात रॉचा हात असेल किंवा चीनच्या MMSचा सुद्धा हात असेल. कारण आता सध्या भारत, रशिया आणि चीन यांच्यासाठी जो काही मोठा धोका आहे किंवा यांचा जो काही प्रतिस्पर्धी आहे तो फक्त अमेरिका आहे आणि अमेरिकेसाठी हे 3च देश सध्या प्रतिस्पर्धी आहेत. तर तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या मुक्काम पोस्ट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्दा घेऊन. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.